मित्रांनो, आज आपण विनिमय विपत्र यावर थोडीशी चर्चा करूया. खरं पाहिलं तर आपल्या या वार्षिक परीक्षेकरिता विनिमय विपत्र हा जो प्रकार आहे तो आपण घरच्या घरी अभ्यासायचा आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या काही कमेंट्स आपल्या व्हॉट्सअपला आल्या आणि अगदी थोडक्यात विनिमय विपत्र आणि त्याच्या कीर्दनोंदी जर समजावून सांगता आल्या तर फार चांगलं होईल. अशा पद्धतीनं त्यांच्या कमेंट्स आल्यामुळं आपण या विनिमय विपत्राचा थोडासा अभ्यास करणार आहोत. विनिमय विपत्र हा खरेदी जर उधारीने होत असेल किंवा विक्री जर उधारीने होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये उधारीने झालेल्या व्यवहाराकरिता या विनिमय विपत्राचे व्यवहार होत असतात. कारण जो विक्री करतो त्याला त्या ग्राहकाकडून किंवा त्या खरेदीदाराकडून अशा प्रकारचं एक लिखित आश्वासन किंवा एक प्रकारची हमी येणे आवश्यक असते की ज्यामध्ये तो ग्राहक किंवा खरेदीदार त्या विक्रेत्याला आपण पैसे एका विशिष्ट तारखेला देण्याचे तो मान्य करतो किंवा तशा प्रकारची हमी या एका विशिष्ट अशा प्रकारच्या दस्तऐवजाद्वारे तो देत असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की खरेदी विक्रीच्या व्यवहारात खरेदीदार विक्रेत्याचे जे पैसे आहेत जो देणे लागतो त्याच्याकरिता अशा प्रकारची एक निश्चित तारीख किंवा दिनांक निश्चित केला जातो की ज्या दिनांकाला ज्या तारखेला तो खरेदीदार विक्रेत्याला पैसे देणार आहे आणि हे लेखी स्वरूपामध्ये असतं. म्हणून याला लेखी वचन हे ग्राहकाकडून किंवा खरेदीदाराकडून तो विक्रेता घेत असतो. या दस्तऐवजालाच विनिमय विपत्र असे म्हटले जाते. विनिमय विपत्र हे एक प्रकारचे वास्तविक खाते आहे. कारण या ठिकाणी विनिमय विपत्र सादर केल्याच्या नंतर त्याचे पैसे प्राप्त होत असतात किंवा विनिमय विपत्र जो खरेदीदार आहे तो त्या विनिमय विपत्राचे पैसे देणे लागतो आणि जो विक्रेता आहे तो त्या विनिमय विपत्राद्वारे पैसे प्राप्त करू शकतो. म्हणून हा एक चलनक्षम दस्तऐवज असल्यामुळे विनिमय विपत्र हे एक वास्तविक खाते समजले जाते. तर विनिमय विपत्राचे जे पक्ष आहेत उदाहरणार्थ खरेदीदार आणि विक्रेता हे मुख्य दोन पक्ष आहेत आणि म्हणून हे दोन्ही पक्ष वैयक्तिक खाते या ठिकाणी समजले जातात. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या बाबतीत जेव्हा एखाद्याकडे विनिमय विपत्र येत असतं तेव्हा तो त्या विनिमय विपत्राचे खाती नावे करत असतो. कारण त्याच्या दृष्टिकोनातून ते विपत्र एक प्रकारची संपत्ती असते. तर जो त्या विपत्राला स्वीकृती देऊन ते विपत्र परत पाठवित असतो विक्रेत्याकडे त्याच्या दृष्टिकोनातून ते विपत्र जाणारे असते. म्हणून जाणाऱ्या विपत्राचे तो खाते जमा करत असतो. जाणाऱ्या विनिमय विपत्राचे खाते तो जमा करीत असतो. या ठिकाणी जर विनिमय विपत्र काही कारणास्तव कारण हा एक चलनक्षम दस्तऐवज कायदा आहे कायद्यानुसार हे एक चलनक्षम दस्तऐवज समजला जातो आणि एका विशिष्ट दिनांकाला तो खरेदीदार त्या विक्रेत्याला त्या विनिमय विपत्राचे पैसे देणार आहे हे नक्की आहे. आणि म्हणून हे करीत असताना एखाद्या परिस्थितीमध्ये कारण विनिमय पत्र हे बँकेमध्ये सादर करून किंवा त्या खरेदीदाराकडे सादर करून त्या विपत्राचे पैसे हा विक्रेता त्या खरेदीदाराकडून प्राप्त करीत असतो. हा एक भाग. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तो खरेदीदार त्या विनिमय विपत्राचे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरला अशा परिस्थितीमध्ये जर त्या विक्रेत्याने ते विपत्र बँकेमध्ये वटविलं असेल कारण विनिमय पत्र जेव्हा विक्रेत्याकडे येतं तेव्हा त्याच्याकडे बरेचसे असे पर्याय उपलब्ध असतात की देय दिनांकापर्यंत तो विपत्र कारण त्या विपत्रावर दिनांक असतो की कोणत्या तारखेला खरेदीदार म्हणजेच आपला ऋणको आपल्याला पैसे देणार आहे. मग या दिनांका म्हणजे त्याच्यावर नोंदविलेल्या दिनांकापर्यंत ते विपत्र स्वतःकडे ठेवा किंवा दुसरा पर्याय त्याच्याकडे असतो की ते विपत्र बँकेकडे सादर करा. म्हणजे राशी संग्रहणासाठी बँकेकडे ते सादर करा जमा करा किंवा जर मध्येच त्याला पैशाची आवश्यकता भासली तर कसरीवर ते विपत्र तो वटवू शकतो. किंवा आणखी एक पर्याय त्याच्याकडे उपलब्ध असतो की या विक्रेत्याने जर अन्य एखाद्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी केला असेल तर त्या त्रयस्थ व्यापाऱ्याला
रोखीने पैसे अदा करण्याच्या ऐवजी, रोखीने पैसे चुकते करण्याच्या ऐवजी या आपल्या ऋणकोकडून आलेल्या विपत्राचा उपयोग तो त्या ठिकाणी विनिमयासाठी करू शकतो. म्हणजेच रोख पैसे देण्याच्या ऐवजी ज्याच्याकडून विपत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे, म्हणजेच आपल्या दृष्टिकोनातून जे प्राप्य विपत्र आहे ते विपत्र तो आपल्या म्हणजे ज्याच्याकडून त्याने माल खरेदी केला आहे, आत्ता त्रयस्थ व्यक्तीकडून माल खरेदी केला आहे त्याला तो विपत्र देऊ शकतो. म्हणजे त्या विपत्राचा उपयोग तो एका पैशासारखा करू शकतो. म्हणजेच काय, समजा उदाहरणार्थ या ठिकाणी एक उदाहरण पाहू आपण की अ नावाच्या व्यापाऱ्याने ब नावाच्या व्यापाऱ्याला उधारीने माल विक्री केला. अ नावाच्या व्यापाऱ्याने ब नावाच्या व्यापाऱ्याला उधारीने मालाची विक्री केली. मग त्या ठिकाणी या अ नावाच्या व्यापाऱ्याने एक विपत्र काढलं. कोणावर? ब नावाच्या व्यापाऱ्यावर. कारण विक्रेता विपत्र काढत असतो तर खरेदीदार म्हणजे क्रेता त्या विपत्राला स्वीकृती देत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये या विक्रेत्याने विपत्र काढले, खरेदीदाराने त्याला स्वीकृती दिली. म्हणजेच काय, अ ने विपत्र काढले, ब ने त्याला स्वीकृती दिली. मग आता थोड्या कालावधीनंतर या अ कडे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत की त्या विपत्रावर जो दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत ते विपत्र स्वतःकडे ठेवणे, देय तारखेला ते विपत्रे ब कडे सादर करणे आणि ब कडून पैसे प्राप्त करणे, हा एक पर्याय. दुसरा त्याच्याकडे पर्याय असतो की ते विपत्र स्वतः ब कडे घेऊन न जाता आपल्या बँकेमार्फत ते पैसे ब कडून वसूल करणे. आणि याच्याकरिता तो काय करीत असतो, जसा एखादा चेक बँकेमध्ये जमा केला जातो त्या पद्धतीने ते विपत्र तो त्या बँकेमध्ये राशी संग्रहणासाठी सादर करतो. आणि मग अशा परिस्थितीने राशी संग्रहणासाठी विपत्र जेव्हा सादर केले जाते तेव्हा देय दिनांकाला या अ ची बँक ब च्या बँकेकडून म्हणजे ब कडून तेवढी रक्कम वसूल करून अ च्या खात्यामध्ये जमा करीत असते. हा एक पर्याय. दुसरा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरा आणखी एक पर्याय असतो त्याच्याकडे की समजा या अ नावाच्या व्यापाऱ्याने क नावाच्या व्यापाऱ्याकडून उधारीने मालाची खरेदी केली. मग अशा परिस्थितीमध्ये हा अ आता क चे देणे लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये या अ ने क ला रोखीने पैसे देण्याच्या ऐवजी जे ब कडून विपत्र आलेलं आहे ते विपत्र क ला दिले तर त्याला विपत्राचे प्रष्ठांकन केले असं म्हटलं जातं. म्हणजेच काय झालं, सुरुवातीला व्यवहार झाला अ आणि ब मध्ये. अ ने मालाची विक्री केली, ब ने मालाची खरेदी केली. अ ने विपत्र काढले, ब ने स्वीकारले, ब ने स्वीकारून ते विपत्र अ कडे पाठविले. मग अ ने काय केले, तेच विपत्र क नावाच्या व्यक्तीला जसे पैसे देतो त्या पद्धतीने दिले. कारण विपत्र हा एक चलनक्षम दस्तऐवज आहे आणि म्हणून या ठिकाणी या विपत्राच्या व्यवहारामध्ये या अ कडे म्हणजे जो त्या या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये विक्रेता आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. आणि म्हणून आणखी एक 2-3 संकल्पना याच्यामध्ये आपण समजून घेऊया. कोणत्या की एक, विपत्र काढणारा हा आहार्ता असतो तर विपत्राला स्वीकृती देणारा आहारी असतो. किंवा विपत्र काढणारा हा आदेशक असतो तर विपत्राला स्वीकृती देणारा हा आदेशिती असतो. आणि म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये कधीकधी आहार्त्याच्या पुस्तकात तर कधीकधी आदेशितीच्या पुस्तकात म्हणजे कधी विक्रेत्याच्या पुस्तकात तर कधी खरेदीदाराच्या पुस्तकामध्ये कीर्द नोंदी विचारल्या जातात. किंवा बहुतेक गणितांमध्ये दोघांच्याही पुस्तकात म्हणजे आहार्ता आणि आहारी किंवा आदेशक आणि आदेशिती या दोघांच्याही पुस्तकामध्ये आपल्याला कीर्द नोंदी विचारल्या जातात. मग अशा ह्या होणाऱ्या कीर्द नोंदी विचारात घेत असताना एक 2-3 संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जसं आता आपण आहार्ता आहारी समजून घेतलं, आदेशक आदेशिती समजून घेतलं, विनिमय विपत्र समजून घेतलं, त्याच पद्धतीने नोंदणी खर्च, कसर आणि बँक खर्च यासारख्या संकल्पना आपण थोडेसे समजून घेऊया. पहा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की विपत्र बँकेमध्ये विक्रेता सादर करतो म्हणजे आदेशक आदेशितीकडून विपत्र आल्याच्या नंतर स्वीकृत होऊन आल्याच्या नंतर ते विपत्र तो आपल्या स्वतःच्या बँकेकडे सादर करतो. या अ ची बँक ते विपत्र ब च्या बँकेकडे पाठवते देय तिथीला 2 महिने काही 3 महिन्याची मुदत आहे. कारण विनिमय विपत्राची जास्तीत जास्त मुदत ही 3 महिने असते. म्हणजे विनिमय विपत्राचा जास्तीत जास्त कालावधी हा
90 दिवसांपर्यंत असतो, हे लक्षात ठेवायचं नेहमी. हां, आणि म्हणून 90 दिवसांपर्यंत समजा त्याने ते विपत्र ठेवलं किंवा त्या बँकेकडे सादर केल्याच्यानंतर त्या बँकेने 90 दिवस झाल्याच्यानंतर ते विपत्र बच्या बँकेकडे पाठविले. कशासाठी? विपत्रचे पैसे वसूल करण्यासाठी. समजा एखाद्या व्यक्तीला आपण चेक दिला, तो पुढच्या तारखेचा आहे, 1-2 महिन्यानंतरच्या तारखेचा आहे. मग ती व्यक्ती काय करेल? त्याच्या खात्यामध्ये ते चेक जमा करेल आणि त्याची बँक आपल्याकडे, म्हणजे ज्याने तो चेक दिलेला आहे त्याच्या बँकेकडे पैसे प्राप्त करण्यासाठी पाठविल. ही बँक संबंधिताच्या खात्यातून पैसे कपात करेल आणि संबंधित ज्याला तो चेक आपण दिला होता त्याच्या खात्यामध्ये जमा करेल. हा सर्वसाधारण व्यवहार. अगदी याच पद्धतीने विनिमय विपत्राचे व्यवहार होत असतात. म्हणजे काय? या आहारत्याने म्हणजे विक्रेत्याने विनिमय पत्र बँकेकडे सादर केल्याच्या नंतर बँक ते विपत्र आहारी म्हणजे आदेशितीच्या बँकेकडे पाठविते किंवा आदेशितीकडे पाठविते. मग या ठिकाणी आदेशितीच्या खात्यामध्ये म्हणजे आहारीच्या खात्यामध्ये पैसे पाहिजे. दुर्दैवाने समजा त्याच्या खात्यामध्ये त्या तिथीला म्हणजे त्या तारखेला, ज्या तारखेला अच्या बँकेने विपत्र बच्या बँकेकडे पाठविले होते त्याच्या खात्यामध्ये पैसे नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल? त्या बची बँक त्या विपत्राचे शोधन करू शकेल का? पैसे देऊ शकेल का? अर्थात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या विपत्राचं बने अनादरण केलं, त्याला डिसऑनर ऑफ द बिल असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? बच्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे बची बँक अच्या बँकेला पैसे देऊ शकली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी अची बँक आहे, ही अची बँक या अच्या खात्यावर नोंदणी खर्च टाकीत असते. कारण नोंदणी खर्च कशामुळे? कारण ते विपत्र परत नव्याने रजिस्ट्रारकडे म्हणजे जो नोंदणी अधिकारी असतो त्याच्याकडे नोंदणी करून त्याचं नूतनीकरण करावं लागत असतं. मग अशा नूतनीकरणाला जर बने स्वीकृती दिली, ठीक आहे की मी या महिन्यामध्ये नाही, आणखी 2 महिन्यानंतर, आणखी 1 महिन्यानंतर पैसे देतो, अशी विनंती केली तर त्या विपत्राचं नूतनीकरण केलं जातं, ज्याला रिन्युअल ऑफ द बिल्स असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीमध्ये या अची बँक नोंदणी खर्च आकारत असते. मग हा नोंदणी खर्च ब करून वसूल करत असतो. हा झाला नोंदणी खर्चाच्या बाबतीत विचार. दुसरी संकल्पना आहे कसर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अकडे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत की ते विपत्र स्वतःकडे ठेवा देयतिथीपर्यंत. त्या तारखेला देयतिथीला म्हणजे ज्या तारखेला विपत्राचं शोधन होणार आहे ती तारीख किंवा तो दिनांक म्हणजे देय दिनांक किंवा देयतिथी. मग अशा देयतिथीला या अने ते विपत्र जर बँकेकडे सादर केलं तर बँक ब कडून पैसे वसूल करून देते. हा साधा सोपा पर्याय. परंतु कधीकधी म्हणजेच हा जो विक्रेता आहे म्हणजेच आहारता आहे, हा आहारता काय करतो की देय दिनांकापर्यंत तो त्या विपत्राची किंवा रक्कम मिळण्याची वाट पाहू शकत नाही. त्याला कदाचित मध्येच काही पैशांचं काम पडलं तर त्याच्याकडे एक पर्याय असतो. तो ते विपत्र आपल्या बँकेकडे मुदतपूर्व सादर करू शकतो. मग आता मुदतपूर्व म्हणजे मुदत संपण्याच्या अगोदरच त्या विपत्राची रक्कम त्याला पाहिजे आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बँक काही प्रमाणामध्ये त्याच्यावर कसर कपात करून घेते आणि संबंधित आहार त्याला पैसे देते. मग जेव्हा केव्हा देय दिनांक येईल तेव्हा त्या देय दिनांकाला परस्पर आदेशितीकडून ती बँक पैसे वसूल करू शकते किंवा वसूल करून घेते. याच्याकरिता हा कसरीचा खर्च जो असतो हा आहारत्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा खर्च असतो, म्हणून हे एक नामधारी खाते समजले जाते. दुसरी एक संकल्पना आहे बँक खर्च खाते. कारण कधीकधी जेव्हा विपत्राचं अनादरण होतं अशा परिस्थितीमध्ये बँक काही चार्जेस आकारते आणि हे चार्जेस आहारत्याच्या खात्यामध्ये नावे टाकत असते. आणि म्हणून आहारत्याच्या दृष्टिकोनातून हे बँक शुल्क किंवा बँक खर्च खाते एक प्रकारचे नामधारी खाते ठरते. म्हणून हा खर्च त्या ठिकाणी तो कन्सिडर करतो. अर्थात हा बँक खर्च किंवा हा नोंदणी खर्च जो आहे तो आहारता हा आहारीकडून वसूल करू शकतो किंवा तो वसूल करीत असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या विनिमय विपत्राच्या बाबतीत आपण ह्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष काय करू, रोजकीर्द नोंदीकडे येऊ. तुम्हाला अगदी सोपं वाटेल किंवा सोपं जाईल या पद्धतीनं मी या ठिकाणी या रोजकीर्द नोंदींचं वर्गीकरण केलेलं आहे की आहारत्याच्या आदेशकाच्या पुस्तकात होणाऱ्या कीर्द नोंदी
म्हणजे एखादा व्यवहार खरेदी विक्रीचा असेल तर आहारत्याच्या पुस्तकात किंवा आदेशकाच्या पुस्तकात संबंधित व्यवहाराची काय नोंद होते, त्याच पद्धतीनं आहारी म्हणजे आदेशितीच्या पुस्तकात त्याच व्यवहाराच्या बाबतीत काय नोंद होऊ शकते हे या ठिकाणी स्पष्ट स्वरूपामध्ये दिलेलं आहे. खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत आहारत्याच्या पुस्तकामध्ये काय नोंद होते, तर तो आहारी म्हणजे ज्यानं खरेदी केलेला आहे माल त्याचे खाते तो नावे करतो, म्हणजे त्या ऋणकोचे खाते म्हणजे आहारीचे खाते तो आपल्या पुस्तकामध्ये काय करतो, नावे करतो. आणि विक्री केलेली आहे म्हणून तो विक्री खात्याला जमा देतो. म्हणून काय नोंद होते, आहारीचे खाते नावे जमा विक्री खात्याला. जमा फक्त म्हणायचं, जमा लिहायचं नाही, विक्री खात्याला. आणि त्याचं स्पष्टीकरण उधारीने विक्री केल्याबद्दल. स्पष्टीकरण लिहिणं फार गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण लिहिणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या नोंदीचे पूर्ण मार्क्स पडणार नाहीत. ठीक आहे. आहारीच्या म्हणजे आदेशितीच्या पुस्तकात तो काय म्हणेल, आता हा आहारता म्हणतो विक्री खात्याला, मग आहारी काय म्हणतो, खरेदी. म्हणून खरेदी खाते नावे जमा आहारत्याच्या खात्याला, म्हणजे ज्याच्याकडून मालाची खरेदी केलेली आहे त्या विक्रेत्याच्या खात्याला तो काय देतो, जमा देतो. कोण, आहारी म्हणजेच आदेशिती. आणि स्पष्टीकरण काय जातं, उधारीने मालाची खरेदी केल्याबद्दल. ठीक आहे. यापर्यंत तर तुम्हाला काही प्रश्नच नाही व्यवहाराच्या बाबतीत. दुसरा जो व्यवहार सुरू होतो त्या ठिकाणी की हा आहारता आहारीवर विपत्र काढतो, म्हणजे आदेशक आदेशितीवर विपत्र काढतो. मग आता या आहारत्याला पैसे मिळत असतात तर आहारीला पैसे द्यावे लागत असतात. मग आहारत्याच्या दृष्टिकोनातून ते विपत्र प्राप्य विपत्र ठरते, तर आहारीच्या दृष्टिकोनातून म्हणजे आदेशितीच्या दृष्टिकोनातून ते विपत्र देय विपत्र ठरते. लक्षात. म्हणून क्रमांक 2चा जो व्यवहार आहे, विपत्र काढणे आणि त्याला स्वीकृती देणे. आहारत्याच्या म्हणजेच आदेशकाच्या पुस्तकात काय नोंद होते, तर प्राप्य विपत्र खाते नावे जमा आहारीच्या खात्याला. स्पष्टीकरण काय, विपत्राला स्वीकृती मिळाल्याबद्दल. कोणाकडून, आहारीकडून. ठीक आहे. मग हा आहारी काय म्हणेल किंवा आदेशिती काय म्हणेल, आहारत्याचे खाते नावे जमा देय विपत्र खात्याला. म्हणजे एखाद्याला पैसे दिल्यासारखं आहे आणि एखाद्याकडून पैसे आल्यासारखं आहे. समजा हा व्यवहार उधारीचा नसता तर आहारीकडून त्याला पैसे आले असते, मग त्यानं काय नोंद केली असती की रोख खाते नावे जमा आहारीच्या खात्याला. आणि आहारीने म्हणजे आदेशितीने काय नोंद केली असती की आहारत्याचे खाते नावे म्हणजे विक्रेत्याचे खाते नावे जमा रोख खात्याला. परंतु तो रोखीचा व्यवहार झाला नाही, रोखीच्या ऐवजी उधारीने व्यवहार झाल्यामुळे या विनिमय विपत्राचा व्यवहार झाला, म्हणून अशा प्रकारच्या नोंदी केल्या गेल्या. म्हणून हा आहारता म्हणतो प्राप्य विपत्र खाते नावे आहारीच्या खात्याला, आणि आहारी म्हणतो आहारत्याचे खाते नावे जमा देय विपत्र खात्याला, विपत्राला स्वीकृती दिल्याबद्दल. आणि हा आहारता काय म्हणेल, विपत्राला स्वीकृती मिळाल्याबद्दल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी विपत्राला स्वीकृती मिळाली, विपत्राला स्वीकृती दिली. आता जर देय तिथीला त्या विपत्राचं शोधन झालं, म्हणजे 2 महिने, 1 महिना, 3 महिने, कारण विपत्राची मुदत जास्तीत जास्त 3 महिने असते. मग एवढ्या कालावधीपर्यंत ते विपत्र राहिलं आणि या आहारत्यानं ते विपत्र आहारीकडे सादर केलं, कारण ही एक वचनचिठ्ठी आहे, हा एक चलनक्षम दस्तऐवज आहे, आणि म्हणून त्यानं ते विपत्र आहारीकडे सादर केलं. म्हणजे ज्याच्याकडून पैसे येणे होते त्याच्याकडे म्हणजे आहारीकडे म्हणजे आदेशितीकडे त्यानं ते विपत्र सादर केलं आणि त्या आदेशितीनं त्या विपत्राचे पैसे दिले. मग जेव्हा विपत्र शोधनासाठी सादर केले जाते व आहारीकडून त्याचे पैशांचं शोधन केलं जातं, अशा वेळी त्याला विपत्राचा आदर झाला असं म्हटलं जातं. आणि म्हणून क्रमांक 3, विपत्र शोधनासाठी सादर केले आणि त्याचा आदर झाला. तर अशा परिस्थितीमध्ये हा जो आहारता आहे त्याला रोख येईल, पण रोख येईल परंतु त्याच्याकडून काय जाईल, कारण त्याला विपत्र परत द्यावं लागेल. कोणाला, आहारीला. मग तो विपत्र देईल आणि पैसे घेईल. म्हणून आहारी म्हणजे आहारता किंवा आदेशक आपल्या पुस्तकामध्ये नोंद करतो रोख खाते नावे जमा प्राप्य विपत्र खात्याला, कारण त्याच्याकडे रोख येत आहे आणि त्याच्याकडून प्राप्य विपत्र जात आहे. मग हा आहारी काय म्हणेल, ते विपत्र द्या आणि रोख घ्या. म्हणून आहारीकडे विपत्र येत आहे परंतु आहारीच्या दृष्टिकोनातून ते विपत्र देय विपत्र आहे, नाही का. म्हणून हा आहारी काय म्हणेल, देय विपत्र खाते नावे रोख खात्याला. काय म्हणेल तो, देय विपत्र खाते नावे रोख खात्याला.
विपत्राचे शोधन केल्याबद्दल किंवा देय तिथीला विपत्राचे शोधन केल्याबद्दल असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्या उलट जर विपत्राचे पैसे देऊ शकला नाही तो कोण, तो आहारी, तर म्हणजे काय, विपत्र शोधनासाठी सादर केले व त्याचा अनादर झाला. मग आता या ठिकाणी काय होईल, आहारीचे खाते नावे प्राप्यपत्र खात्याला ऑब्लिक रोख खात्याला. आता रोख खात्याला कशामुळं, कारण कधी कधी काय बँक जो चार्जेस आकारते तो चार्जेस याला रोखीने भरावा लागतो आणि म्हणून जमा रोख खात्याला बँकेला तेवढा त्याला रोखीचा आपल्या याचा बँक खर्चाचे पैसे द्यावे लागतात त्याला आणि म्हणून तो रोख खात्याला म्हणतो किंवा बँक खात्याला म्हणतो. म्हणून नोंद काय होते, आहारीचे खाते नावे जमा प्राप्यपत्र खात्याला जमा रोख खात्याला. आणि हे रोख खात्याला किंवा बँक खात्याला जेवढा खर्च आला आहे तेवढा तो कोणाकडून वसूल करणार आहे, तो या आहारीकडून वसूल करणार आहे. म्हणून या प्राप्यपत्राची रक्कम अधिक जो बँकेचा खर्च आला आहे, समजा प्राप्यपत्र 5,000चं होतं आणि बँकेनं खर्च केला 100 रुपये, तर असे हे 5,000 अधिक हे 100 असे 5,100 रुपये तो आहारीच्या खाते नावे टाकतो. लक्षात आलं. आणि प्राप्यपत्र खात्याला रोख खात्याला अशा प्रकारची नोंद करतो. स्पष्टीकरण काय होईल, विपत्राचे अनादरण झाल्याबद्दल. ठीक आहे. मग आता याच्या उलट हा जो आहारी आहे किंवा हा जो आदेशिती आहे तो काय म्हणेल, त्याच्याकडे देयविपत्र येईल म्हणून हा म्हणतो देयविपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे जमा आहारत्याच्या खात्याला. ठीक आहे. मग आता आहारत्याच्या खात्याला किती रुपये, देयविपत्राच्या रकमेने आणि नोंदणीच्या रकमेने जेवढा नोंदणीचा खर्च त्याला द्यावा लागेल तेवढ्या रकमेने किंवा बँक शुल्क त्याला द्यावे लागेल तेवढ्या रकमेने तो आहारत्याचे खाते काय करतो, जमा करतो. म्हणून तो काय म्हणतो, देयविपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आहारत्याच्या खात्याला विपत्राचे अनादरण झाल्याबद्दल. ठीक आहे. आता याच्याऐवजी विपत्र या आहारत्याने कसरीने वटविले म्हणजे विपत्राची मुदत 2 महिने आहे. आता विपत्राला स्वीकृती मिळून 1 महिना झाला आहे, आणखी 1 महिना बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये समजा त्या नावाच्या व्यापाऱ्याला मध्येच पैशाचं काम पडलं तर तो विपत्र आपल्या बँकेकडे कसरीने वटवू शकतो. मग त्या ठिकाणी काय म्हणतो, तो काय नोंद करतो की बँक खाते नावे कसर खाते नावे प्राप्यपत्र खात्याला. समजा 5,000चं विपत्र होतं, किती हजाराचं, 5,000चं. मग हे 5,000च्या विपत्राला कसर बँकेनं समजा 500 रुपये कपात करून घेतली तर बँक किती येईल याला, 4,500 रुपये. मग तो काय म्हणतो, बँक खाते नावे 4,500, कसर खाते नावे 500, जमा प्राप्यपत्र खात्याला 5,000. लक्षात. विपत्र बँकेत कसरीने वटविल्याबद्दल. आता यानं विपत्र कसरीने वटविले, विपत्राची मुदत काय अजून संपलेली नाही, म्हणून अशा कसरीने वटविलेल्या विपत्राची नोंद या आहारीच्या पुस्तकात होत नाही. लक्षात घ्या. कारण आहारीच्या पुस्तकात किंवा आदेशीच्या पुस्तकात नोंद कधी होईल, जर त्या विपत्राची रक्कम त्याने अदा केली तर. आता विपत्राची देय तिथी आलीच नाही तर आपण त्या आहारीला पैसे मागू शकत नाही. कारण आहारीला किंवा आदेशीतला पैसे कधी मागता येतात, जर विपत्राची देय दिनांक किंवा देय तिथी आज पूर्ण झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला आपल्याला पैसे मागता येतात. ठीक आहे. आता आणखी महत्त्वाची नोंद आहे पहा, कोणती, की हे विपत्र अशा बऱ्याच प्रकारचे विपत्र याच्याकडे येऊ शकतात. कोणाकडे, या आहारत्याकडे किंवा या आदेशकाकडे. मग हा काय प्रत्येक विपत्र घेऊन बँकेकडे जात नाही. तो काय करतो, विपत्र आल्याबरोबर तो विपत्र राशी संग्रहणासाठी बँकेत जमा करतो. म्हणजेच काय, विपत्राची देय तारीख पुढे आहे पण जेव्हा देय तारीख येईल तेव्हा तो आपल्या बँकेला सांगून ठेवतो की ही माझ्या वतीने देय तिथीला अमुक एका व्यक्तीकडून पैसे मला वसूल करून द्या. मग अशा वेळी हा जो आहारता आहे तो एक नोंद करतो, कोणती, राशी संग्रहणार्थ बँक खाते नावे. बँक खाते नावे नाही. बँक खाते नावे केव्हा, जर बँकेने आपल्या वतीने पैसे वसूल केले आणि आपल्या बँक खात्याची शिल्लक जर वाढत असेल तर अशा परिस्थितीमध्ये बँक खाते नावे करता येते. परंतु जर राशी संग्रहणार्थ विपत्र बँकेमध्ये पाठविले जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो नोंद करतो राशी संग्रहणार्थ बँक खाते नावे जमा प्राप्यपत्र खात्याला. आणि
त्याचं स्पष्टीकरण काय आहे? राशी संग्रहणार्थ विपत्र बँकेत पाठविल्याबद्दल काय नोंद स्पष्टीकरण काय लिहिता येईल आपल्याला? राशी संग्रहणार्थ विपत्र बँकेत पाठविल्याबद्दल. आता राशी संग्रहणार्थ विपत्र पाठवले, विपत्राची देय तिथी काय आणखी आली नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये या आहारतेच्या म्हणजे या जो आहारी आहे किंवा आदेशिती आहे त्याच्या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद होत नाही. नेक्स्ट आहे पहा नंबर 7 की राशी संग्रहणासाठी जे विपत्र आपण पाठविलं होतं त्या विपत्राचा आदर झाला, म्हणजे देय तिथीला विपत्राचे पैसे मिळाले. बँकेकडे आपण विपत्र सादर केलं, बँकेने देय तिथीला त्या ब कडे पाठविलं, ब कडून पैसे आले आणि अ च्या खात्यामध्ये बँकेने जमा केले. मग अशा परिस्थितीमध्ये हा अ आपल्या पुस्तकात नोंद करतो. आता बँकेत पैसे जमा झालेत म्हणून तो काय म्हणतो? बँक खाते नावे राशी संग्रहणार्थ बँक खात्याला, प्राप्यविपत्र खात्याला नाही, कारण प्राप्यविपत्र गेले कोणाकडे? बँकेकडे. मग याच्या ही जी नोंद केली होती अगोदर वरची काय? राशी संग्रहणार्थ बँक खाते नावे जमा प्राप्यविपत्र खात्याला. आता विपत्र गेले बँकेकडे म्हणून आता जमा प्राप्यविपत्र खात्याला म्हणता येणार नाही, तर काय म्हणावं लागेल की बँक खाते नावे राशी संग्रहणार्थ बँक खात्याला. आता या देयविपत्राची रक्कम या आहारीनं म्हणजे आदेशितीनं दिली म्हणून त्याच्याकडे विपत्र येईल आणि रोख जाईल म्हणून तो काय म्हणतो? देयविपत्र खाते नावे रोख खात्याला. आलं लक्षात? या ठिकाणी आपण या राशी संग्रहणार्थ विपत्र पाठवलं आणि त्याचा आदर झाला, म्हणजे जर त्या बँकेनं ब कडून पैसे वसूल करून दिले कोणाला? अला, तर अशा परिस्थितीमध्ये आपण नोंद पाहिली. आता याच्या उलट राशी संग्रहणार्थ विपत्र पाठविलं परंतु देय तिथीला तो जो आहारी आहे तो पैसे देऊ शकला नाही. अशा परिस्थितीमध्ये नोंद काय होते? परत हा म्हणतो आहारीचे खाते नावे. कोण? आहारता. आहारीचे खाते नावे जमा प्राप्यपत्र खात्याला नाही, राशी संग्रहणार्थ बँक खात्याला, जमा बँक खात्याला. कारण बँक खात्याला कशामुळे? जेवढा खर्च आला तेवढी बँक काय करेल? आपल्या खात्यातून पैसे वजा करून घेईल. मग बँकेतून पैसे गेले जमा बँक खात्याला, बँकेत पैसे आले बँक खाते नावे. हे साधं सोपं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून नोंद काय होते? आहारीचे खाते नावे राशी संग्रहणार्थ बँक खात्याला आणि बँक खात्याला. ठीक आहे. देय तिथीला बँकेने सादर केलेल्या विपत्राचे अनादरण झाले व नोंदणी खर्च केल्याबद्दल. आता मग हा जो आहारी आहे तो काय म्हणेल? त्याच्या दृष्टिकोनातून देयविपत्र आहे म्हणून तो म्हणतो देयविपत्र खाते नावे, नोंदणी खर्च खाते नावे, आणि या दोन्हीच्या रकमेने म्हणजे दोन्ही रकमांच्या बेरजेने तो म्हणतो आहारत्याच्या खात्याला. लक्षात? म्हणजे बँकेने सादर केलेल्या विपत्राचे अनादरण झाले व नोंदणी खर्च देय झाल्याबद्दल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा हा व्यवहार आहे पहा. कोणता आहे? विपत्राचे निवर्तन. आता विपत्राचे निवर्तन म्हणजे काय? की समजा अ आणि ब मध्ये उधारीचा व्यवहार झाला, मग या उधारीच्या व्यवहारातून विनिमय विपत्राचा व्यवहार झाला. मग या विनिमय विपत्राच्या बाबतीत अने विपत्र काढले म्हणजे आहारत्याने विपत्र काढले, आहारीने स्वीकारले. आपण इथं अ आणि ब म्हणून आपल्याला समजण्यासाठी अने विपत्र काढले, बने ते स्वीकारले. मग आता ब देय तिथीला त्या विपत्राचे पैसे देईन, परंतु ब कडे पैसे आले आणि तो काय म्हणतो की मी त्या विपत्राची रक्कम आत्ता तुला द्यायला तयार आहे, परंतु तू मला काही कसर दे, की जे 2 महिन्यानंतर मी पैसे तुला देणार आहे ते मी तुला आजच देतो. मग अर्थात या अला सुद्धा वाटतं की ठीक आहे आता लवकर पैसे मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणून तो त्याला कसर द्यायला तयार होतो. याला एक प्रकारची रोख कसर अशी म्हटली जाते. कारण कसरीचे प्रामुख्याने 2 प्रकार, एक व्यापारी कसर आणि दुसरी रोख कसर. व्यापारी कसर खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार उधारीने होतो अशाच वेळी दिली जाते किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारातच व्यापारी कसर दिली जाते. परंतु जुनी एनी वसूल होण्यासाठी जर एखादी कसर दिली जात असेल तर तिला रोख कसर असं म्हटलं जाते. मग अशा पद्धतीनं हा जो आहारता आहे किंवा जो आदेशक आहे तो त्या आदेशितीला कसर देतो. मग याला पैसे मिळतात परंतु कमी मिळतात म्हणून इथे रोख खाते नावे प्रत्यक्ष मिळालेल्या रकमेने, कसर खाते नावे दिलेल्या कसरीचे रकमेने, जमा प्राप्यपत्र खात्याला विपत्राच्या संपूर्ण रकमेने. विपत्राचे निवर्तन
व अपहार दिल्याबद्दल, विपत्राचे निवर्तन झाले व अपहार दिल्याबद्दल असं म्हणूया आपण त्याला. तर हा जो आहे कोण आहारी, तो काय म्हणेल, देयपत्र खाते नावे जमा रोख खात्याला, प्रत्यक्ष दिलेल्या रकमेने जमा कसर खात्याला. म्हणजे पहा, हा कसर खाते नावे म्हणतोय आणि हा कसर खाते जमा म्हणतोय. म्हणजेच दिलेली कसर आहार त्याच्या दृष्टिकोनातून खर्च आहे, तर मिळालेली कसर आहारीच्या दृष्टिकोनातून उत्पन्न आहे. म्हणून हा आहारता कसर खाते नावे म्हणतो, तर हा आहारी जमा कसर खात्याला असं म्हणतो. विपत्राचे निवर्तन केले आणि अपहार मिळाल्याबद्दल म्हणजे कसर मिळाल्याबद्दल. नेक्स्ट आहे पहा, अतिशय महत्त्वाचा व्यवहार, तो म्हणजे विपत्र जर देय तिथीला सादर केले, विपत्राचे अनादरण झाले, म्हणजे हा आहारी त्या विपत्राचे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरला. अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो, कोण आहारी किंवा आदेशिती, तो त्या विपत्राचं नूतनीकरण करण्याची विनंती करतो की मी आता 2 महिने झाले परंतु आता काही पैसे देऊ शकत नाही, मी एक आणखी 2 महिन्यानंतर तुला पैसे देऊ शकेन, परंतु आता कालावधी वाढत आहे. मग कालावधी वाढल्यामुळे हा आहारता काय म्हणतो किंवा हा आदेशक काय म्हणतो, काय हरकत नाही, मी तुला 2 महिने मुदत वाढवून देतो, परंतु त्या 2 महिन्यासाठी तू मला काहीतरी व्याज दिलं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजेच काय की विपत्र आता पूर्वीचं जे होतं ते रद्द करावं लागेल आणि नवीन विपत्राचा व्यवहार करावा लागेल. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मूळ विपत्र आपल्याला नूतनीकरणासाठी रद्द करावे लागते. याच्यासाठी नोंद काय होते, परत पूर्ववत तो काय म्हणतो, आहारीचे खाते नावे जमा प्राप्यविपत्र खात्याला, म्हणजे जर प्राप्यविपत्र आला असेल तर, किंवा त्याने ते विपत्र एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पृष्ठांकित केलं असेल तर तो काय म्हणतो, आहारीचे खाते नावे जमा पृष्ठांकितीच्या खात्याला, किंवा त्याने ते विपत्र बँकेत वटविले असेल तर तो काय म्हणतो, आहारीचे खाते नावे जमा बँक खात्याला, किंवा त्याने ते विपत्र बँकेकडे राशी संग्रहणार्थ पाठवले असेल तर काय म्हणतो, आहारीचे खाते नावे जमा राशी संग्रहणार्थ बँक खात्याला. ठीक आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तो नोंद करतो. आणि म्हणून काय म्हणतो इथं, आहारीच्या विनंतीनुसार विपत्र रद्द केल्याबद्दल किंवा नूतनीकरणासाठी विपत्र रद्द केल्याबद्दल अशी तू या व्यवहाराची स्पष्टीकरण लिहितो. मग हा काय म्हणतो सरळ, कोण आहारी, देयपत्र खाते नावे आहार त्याच्या खात्याला, पूर्ववत जशाल तसं की देयपत्र आलं आणि जमा, आता तो पूर्ववत आहारीचे जेवढ्याला तेवढे रुपये देणे लागतो. विनंतीनुसार विनिमय विपत्र रद्द केल्याबद्दल किंवा नूतनीकरणासाठी विनिमय विपत्र रद्द केल्याबद्दल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या व्यवहारांच्या बाबतीत आता या पुढच्या ज्या नोंदी आहेत त्या कीर्द नोंदी, ह्या थोडंसं आपण काय करू नंतरच्या म्हणजे पुढच्या भागामध्ये पाहूया, कारण या व्हिडिओची लेंथ थोडीशी आता जास्त होईल. कंटिन्यू करूया आपण, परंतु दुसरा भाग आपण ज्यावेळेस पाहूया त्यावेळेस राहिलेल्या उर्वरित नोंदी पाहूया. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी आपण आता.